जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला। दहशतवाद्यांनी पुन्हा डोकं वर काढत देवदर्शनाच्या यात्रेसाठी गेलेल्या बसला लक्ष्य केलं आहे। दहशतवाद्यांनी बसवर मोठा हल्ला केल्याची माहिती सध्या मिळत आहे। येत्या 3 ते 4 दिवसात महाराष्ट्रात धुवाधार पावसाची शक्यता। येत्या 3 ते 4 दिवसात महाराष्ट्रात धुवाधार पाऊस कोसळणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे। नारायण राणे यांच्या बाबतीत राज ठाकरेंनी केला होता विश्वास व्यक्त। नरेंद्र मोदींचं सरकार केंद्रात येईल तेव्हा नारायण राणे त्या मंत्रिमंडळात असतील। नारायण राणेंच्या कोकणातील कणकवलीतील सभेत हा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला होता। दिल्लीतील या आशयाच्या बॅनरची वेगवान चर्चा। शिवसैनिकांनो वाघांनो संघटित व्हा, महाराष्ट्राच्या विकासाला गतिशील बनवा अशा आशयाचे बॅनर नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर लावण्यात आले असून दोन्ही शिवसेनेला एकत्र येण्याचं आवाहन यामधून करण्यात आलं आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने वारे फिरलं असून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटातील 40 आमदार परत येणार असल्याचा सर्वात मोठा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। पंकजा मुंडेच्या कार्यकर्त्यांनी संपवले जीवन। पंकजा मुंडे यांचा झालेला पराभव त्यांना जितका जिवारी लागला नाही तितका त्यांच्या हितचिंतक आणि कार्यकर्त्यांच्या जिवारी लागला आहे। अशातच आता पंकजा मुंडे यांच्या एका कार्यकर्त्याने आपले जीवन संपवले आहे। अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अडकणार लग्नबंधनात। लॉंग टाइम बॉयफ्रेंड जहीर इक्बाल सोबत 7 फेरे घेण्याचा निर्णय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांनी घेतलेला आहे। मिळालेल्या वृत्तानुसार 23 जून रोजी दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत। जरांगे पाटलांनी दिला या 2 नेत्यांना इशारा। ज्या जातीचे लोक आमच्या मराठ्यांना त्रास देतील त्या जातीचा नेता आम्ही पाडणार। येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये जरांगे यांनी नाव न घेता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना जणू इशारा दिला आहे। मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात एकाही मुस्लिम चेहऱ्याला नाही स्थान। मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात एकाही मुस्लिम चेहऱ्याला स्थान देण्यात आलेलं नाही। स्वातंत्र्यानंतरचं हे पहिलं मंत्रिमंडळ आहे ज्यामध्ये कोणत्याही मुस्लिम खासदाराने शपथ घेतलेली नाही। आणि भारताने खरेदी केले तब्बल 722 कोटींचे सोने। वर्ल्ड गोल्ड काउन्सिलने दिलेल्या माहितीनुसार भारताने मे महिन्यात तब्बल 722 कोटींचे सोने खरेदी केले आहे।